नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी आता थोडे दिवस उरले आहे। 31 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। अंतिम दिनांकामध्ये बदल होऊ शकतो, परंतु लाभार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचं आवाहन शासनाने केलं आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता येणाऱ्या रक्षाबंधनाला मिळणार असल्याचे सांगितले जाते। राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सुद्धा याला दुजोरा दिला आहे। वित्त विभागाने या योजनेमुळे होणाऱ्या अतिरिक्त खर्चावर चिंता व्यक्त केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, परंतु असं काहीही नसल्याचं स्वतः अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना लाभार्थ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण एक चूक सुद्धा महागात पडू शकते। कारण अशा योजनांच्या बाबतीमध्ये एकदा दिलेली माहिती बदलून घेणं दुरापास्त असतं। संजय गांधी योजनेच्या बाबतीत असंच झालेलं आहे। अनेक लाभार्थ्यांचे पैसे चुकीच्या माहितीमुळे भलत्याच व्यक्तीला मिळतात। याबाबत तहसील कार्यालयात किंवा बँकेत कितीही खेटे मारले तरी सुधारणा होत नाही, अशी उदाहरणं आहेत। असा प्रकार लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत टाळायचा असेल तर योजनेचा फॉर्म भरताना काळजी घेतली गेली पाहिजे। मग तो फॉर्म ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन, अर्ज भरताना बँकेच्या खाते क्रमांक आणि IFSC कोड अचूक टाकणे गरजेचं आहे। तसेच बँकेचं नाव आणि नेमकी शाखा कोणती ही माहिती काळजीपूर्वक भरावी। जर यामध्ये अफरातफर झाली तर लाभार्थ्यांचे हक्काचे 1500 रुपये एकतर दुसऱ्याच्या खात्यावर जातील किंवा मग लाभार्थी लाभापासून वंचित राहील। एकदा झालेली चूक दुरुस्त करणं खूप अवघड असतं, त्यामुळे आधीच बिनचूक अर्ज भरणं आवश्यक आहे। एकदा याद्या तयार झाल्या की नंतर मग भरलेल्या माहितीमध्ये बदल होणं जवळपास अशक्यच असतं। त्यामुळे 31 जुलैपूर्वीच आपल्या अर्जामध्ये बदल करून घेणं हुशारीचं ठरेल। अर्जदाराचे हमीपत्र भरत असताना जी बाब अर्जदाराशी जुळत असेल, अगदी त्याच बाबीवर बरोबर अशी खून करा। फॉर्म व्यवस्थित नीट वाचून भरा, चुका करू नका, नाहीतर तुमचा फॉर्म सक्सेसफुल होणार नाही, पात्र होणार नाही। मित्रांनो, भेटत राहू अशाच व्हिडिओमध्ये। व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, टाटा, बाय बाय।